लागणार आहे. नाही नाही कामे मी करणार नाही. नाही हे काम तुलाच करावं लागेल. नाही नाही कामे मी करणार नाही. म्हातारे तिने पाहिली ताण खाल्लाय तुझा नाही ऐकला. अरे नाही बोलून देणार तुला ती. हे बाय आता मी तुझा सासरा आहे पण बाय आता त्या लग्नाची जुनी बाया गाणी सांगायची. मला एक गाणं आलंय लग्नाचा होयाई. अरे पोरी तुझा सासरा आहे गा बापावानी तुला वागविल आता पोरी तुझी सासू आहे गा माईवानी तुला वागविल ग वागविल वाणी. ए बाय आजपर्या म्हातारे काय म्हणतो. ए बाई तुम्ही म्हातारी बसी नको वाईट कलियुग शब्द. चालू आहे. कलियुगाची फॅशन आहे. अगं बाई अरे बाळा अरे तुरे करू नये सासरा आहे. कलियुगाची फॅशन आहे. ऐका नाही पोरींनो. हे म्हातारे म्हातारे या नुसता कलियुगाच्या गोष्टी चावलं त्या माईक जवळ जायचं. मी काय सांगतोय काय झाला होय आई आम्हाला 45 वर्ष झाली पोटी पुत्रच नाही संतती नाही. गडावर गेलो देवीच्या पाया पडलो एवढाच नाही मोठे देवाला गेलो तिथं नवस केला तिथे देव प्रसन्न नाही झाला. आम्हाला कोणतरी सांगितलं माणसानी गुरुदेवाला बाजारवा गुरुदेवाला तेव्हा तो देव नसून पोऱ्या झाला. बरं झाला तर झाला. आता 72चा दुष्काळ आणायची तो मिलू आणायचा खायचा. आमच्या पायात चप्पल नाही. पोराला वेळेवर कपडे द्यायचो सगळ्या काही द्यायचो. त्याची आई कामाला जायची द्यायची. असा करून आपला तो पोऱ्या वाढवला शाळेत गेला. मग बाबा मला मोबाईल पाहिजे. कोणता भाऊ मोबाईल अँड्रॉइड कोणता मोबाईल अँड्रॉइड. आता मी म्हातारा माणूस अँड्रॉइड मोबाईल कसा म्हाताऱ्या माणसाची अवस्थाच तशी. तर काय झाला मग तुम्हाला सांगितलं त्या मोबाईल चिटिंग करायचा. चॅटिंग फेसबुक काही चेष्टी करा. इंस्टाग्राम कलिराजा उत्पन्न झाला धर्म अवघ्याचा बुडाला. लहान थोर मर्यादा नाही लहान थोर मर्यादा नाही. सुन सासूला दमकाली कलिराजा उत्पन्न झाला. 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 मावळ्याचा बुडाला कलिराजा उत्पन्न झाला. धर्मावगाची बुडाला लहान थोर मर्यादा नाही. सुन सासूला दमकावी. जसाच नामदेव महाराज बोलला नाथ बाबा बोलले बाबा तसाच वत्ताला रे भाऊ तसाच वत्ताला. मला तर याच्या काकाकडे पाहून रडूच येत आहे बोलाई. काय सांगावा पोराका जर काही सांगितलं आई बापाने तर डायरेक्ट गळपास घेते आज बाई ते माझ्या गाबडू काढली तसाच करेल काय केलं. मी मला करायच्या घरची चांगली पोरी पाहिजे भाऊ तू मोठा झाला आता टीवाय झाला तुझा 15वी शिकलास. अरे भाऊ तुला मी मला करायच्या घरची पोरगी पाहिली चांगली माणसा होते ना बोय आई. गेलो तिकडे चांगला स्थळ थांबला पोऱ्या घरी आला मला सांगा बाबा मी ती पोरगी करणार नाही. मी कॉलेजची ती एक माझी मुलगी आहे पाहिजे ती व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर ती पटकले चॅटिंग करून हीच बाया भाऊ लय वाईट चलवण्याने झालेला आहे. हातात धरावा पण नाही धरावा बरोबर बाई आहे काय ती हातात मोबाईल काय ती चिठ्ठी. म्हाताऱ्या मला फोन आलाय. हॅलो
हॅलो हॅलो आता कसं आहे, विष्णू भाऊ लोकांची सून काय करत ते तपास नाही. आता पोऱ्यालाच बोलवून घेतोय बोय आई लेकरू त्या लेकरू ए भाऊ युवराज ए भाऊ अरे काय बोलतो तुझी बायकोच ऐकत काय म्हणता बाबा या पाय पाय लागू बाबा. हा नाही एवढा चांगली गोट आहे पोराची पण त्या काय होत आहे भाऊ बाहेरून आली का त्या भूत घाल्या त्या पोराची तर मग त्या बिघडून जात्यात बरं विष्णू भाऊ. मला माझ्या आई वडिलांनी खूप संस्कार दिले बरोबर तशाच पद्धतीने वागतोय. ए भाऊ युवराज हा बाबा अरे दादा तुझी आई म्हातारी झाली मी म्हातारा झालो बांध घालून घालून इरी खणून खणून मला करून करून कशा फुलवरी केल्या कोणीच गेला भाऊ तर आता काय, या ठिकाणी विहिरीवर पाणी आणणं धुना भांडी करणं त्या ठिकाणी गाईपर्यंत शेण काढणं. आता 1 वर्ष झाला तुझ्या बाजूला काम लावलं आता तिला सांग का हे सगळे घरात ते काम कर पण ती तर मला म्हणते मीच काम करते म्हणा. पहा तिकडे तुम्हीच पाहता बोला तुम्हीच काय अगं शालू काय ग माझे पिल्लू बोल काय काय तू बोल ना माझ्या तू पिल्लू. म्हणते मीच काम करते म्हणे शेण झाडते पाणी आणते नाही काय गोष्टी नाही करतो आपण मला? कॉलेजला असताना तुम्ही काय म्हटले होते अजिबात तुला शालू काम करून देणार नाही शेण काढू देणार नाही पाणी आणून देणार नाही. अगं असं म्हटलं होतं म्हणायचं असतं असं काही गोष्टी तेव्हा करावं लागतं. कॉलेजमध्ये आपलं व्हॉट्सअपवर चॅटिंग वगैरे चॅटिंग वगैरे काही गोष्टी मेसेज वगैरे इकडे तिकडे केले झाले आपले पण मग असं तेव्हा म्हणावं तुम्ही काय बोलले लागतं. होते दिल दिया है जान भी देंगे. त्यावेळेस काही गोष्टी कसं राहतं प्रेमाच्या भरात माणूस काही बोलून जातं. नाही ना दिल दिया है जान भी देंगे ना आता हे काय आहे मग आता हे तेच आहे चालू मी हे कामे करणार नाही मला बाकीचं काहीच माहित नाही तुमच्या आई वडिलांना घराबाहेर काढून द्यायचं. अगं पण एवढी खवळू नको ना तू जरा थोडा तुम्ही काय म्हटले होते सोय माहिती आहे का चालू तुला सोना काम करू देणार नाही माझे पिल्लू तुला काम करू देणार नाही अगं म्हटलं होतं मी का तुला माझ्या जानू तुला काम करू देणार नाही. पण तुझं म्हणणं काय मग चालू त्यांना घराबाहेर तुम्ही काढून द्या एक तर ते राहतील घरामध्ये नाहीतर मी माझ्या वाटेने रस्ता जाते. अगं पण असं कसं काढून देऊ माझे आई वडील आहेत ते अहो, बाकी जन्म तुम्हाला काही दाते- माहित नाही. जन्म दाते मग माहिती त्यांना तुम्ही सांगा कामे करायला सांगा त्यांना. बर तू जसं म्हणशील तसं एक तर ते राहतील नाहीतर मी जाते. मग मी पहिलेच बोललो का तू जसं म्हणशील तसंच होईल ए भाऊ युवराज हा बाबा.